उपस्थित व्यासपीठ आणि माझ्या सर्व महिला बंधू भगिनींनो, महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज मी कोणी मोठी वक्ता किंवा मोठी महनीय तज्ज्ञ व्यक्ती म्हणून आलेली नाही, तर मी तुमच्यातील एकच प्राथमिक शिक्षिका आहे, जी एक महिला म्हणून तुमच्यासमोर व्यक्त होणार आहे. संघ म्हटल्यानंतर व्यक्ती एकत्र येऊन संघटना तयार होत असते. आपण जेव्हा नोकरीला लागलो, शिक्षक पदावर कार्यरत झालो, तेव्हा समविचारी एकत्र येतो आणि आपला एक ग्रुप तयार होतो आणि त्यातूनच एक संघटनेची निर्मिती होते. त्यानंतर एखाद्या संघटनेचे विचार आपल्याला पटतात, आवडतात आणि त्या संघटनेत आपण सामील होतो आणि त्यात सक्रिय देखील होतो. त्या संघटनेची ध्येय धोरणं जाणून घेतो आणि म्हणजेच त्या संघटनेचे एक सभासद होतो. ती संघटना सक्षम, मजबूत होण्याच्या दृष्टीने कार्यतत्पर होतो. त्याचाच एक भाग म्हणजेच आज ही उभी राहिलेली आपली एक प्राथमिक शिक्षक समिती, महिला आघाडी. आणि या आघाडीने हा एक उपक्रम आपल्यासमोर आणलेला आहे आणि तो म्हणजे आपला आज आयोजित केलेला तो म्हणजे महिला मेळावा. आणि त्या अनुषंगाने आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. सांगायचं झालं तर ही संघटना म्हणजे कोण रे, तर आपणच आहोत. तुम्ही, आम्ही असे सगळेजण एकत्र येऊन आपण ही संघटना उभारलेली आहे. आणि संघटनेची जी प्रगती आहे, संघटनेची प्रगती ती त्यात आपण जे आज वावरत असलेले, कार्यरत असलेले जे सभासद आहेत आणि त्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. कारण त्या व्यक्तीची कार्यकुशलता, बुद्धिमत्ता, त्याची कार्यतत्परता, त्या व्यक्तीच्या अंगी असलेले चांगले गुण आणि त्या गुणांची छाप किंवा त्याचं ते प्रतिबिंब या संघटनेमध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ, याच कार्यकारिणीने कार्यतत्परतेने शिक्षकांचे अनेक प्रश्न हाताळलेले आहेत, सोडवलेले आहेत. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक समिती ही केव्हाही केवळ एकच फक्त शिक्षक म्हणून कार्यरत नाही आहे, तर समाजाच्या उपयोगी पडणारे, विद्यार्थ्यांच्या हिताचे असेही उपक्रम या समितीने राबवलेले आहेत. ही संघटना लोकांच्या चांगल्या दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि एक चांगली संघटना म्हणून आज नावलौकिक आज महाराष्ट्रामध्ये आहे. तशीच ही आपली प्राथमिक शिक्षक समिती आहे म्हणजे केवळ एक संघटना नव्हे, तर आपलं एक कुटुंब आहे. या समितीमधले सर्व कार्यकर्ते हे केवळ आपले शैक्षणिक प्रश्नही सोडवत नाहीत, तर काही कौटुंबिक, आपल्या आरोग्यविषयक, सामाजिकदृष्ट्याही प्रश्न सोडवण्यामध्ये हे अग्रेसर असतात. कोणत्याही शिक्षकाच्या कुटुंबात कोणतीही दुःखद घटना घडली तर आवर्जून त्याला धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी आपली ही शिक्षक समिती कायम सदैव तत्पर असते. आणि त्याच कारणाने माझ्याही जीवनात जे काही घटना घडलेल्या असतील, दुःखद घटना असतील, सुखाच्या असतील, त्यामध्ये पाठीशी उभी राहिली एक आधार म्हणून, तर ती ही आपली एक प्राथमिक शिक्षक समितीच आहे. शिक्षकांचे प्रश्न मार्गी न लावता विद्यार्थ्यांचं हित जपणारी आपली ही समिती आहे. आणि या समितीद्वारेच अनेक उपक्रम आपण चांगल्या प्रकारे आज राबवत आहोत. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी गुणगौरव समारंभ, तसेच समितीने महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी जणू काय हा भव्य दिव्य आपल्याला एक दालन उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यात आपण आज महिला मेळावा आज आपण सगळ्यांनी इथे आयोजित करून आपण तो आता हा पार पडत आहेत. सगळं कसं छान 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 म्हणत असताना मनात मात्र एक प्रश्न येतो की माझं या संघटनेमध्ये योगदान आहे का? हा प्रश्न मला नेहमीच सलत राहतो. मी संघटनेत सभासद म्हणून काय करतो? मी माझे सांगते. मी केवळ सभेला जाणे, आंदोलनाला असणे, स्वतःच्या सवडीनुसार मात्र आपण त्या संघटना म्हणून केवळ एक सभा आंदोलनच इथे आपण सगळे म्हणजे माझं सांगते आहे की मी एक सभा आंदोलनामध्ये सहभागी होत असते. तिथे 2 तास थांबणं येणं एवढंच पुरेसे आहे का माझं? एवढंच योगदान या संघटनेसाठी योग्य आहे का?
हे कुठेतरी आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. आपल्या अनेक प्रश्नाबाबत आपण नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत, तरच ते या समितीमार्फत, त्या कार्यकारिणीमार्फत तिथे ते सोडवले जाणार आहेत. त्याचा यथासांग चर्चा होऊन, त्याच्यावर काहीतरी विचार होऊन तो फुटे मार्गी लागणार आहे. त्यामुळे महिलांना विशेषतः मला अशी विनंती करावीशी वाटते की आपले कोणतेही प्रश्न असो, त्या प्रश्न हे आपल्याला समस्या ह्या जाणवल्या पाहिजेत. ही माझी समस्या आहे म्हणून ती जाणवली पाहिजे. यासाठी ती समस्या घेऊन आपण तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे. तुमच्या केंद्रामध्ये असलेले संघटक, त्याच्याद्वारे जरी तुम्ही या समितीमार्फत पोचलात तरी ते योग्य ठरणार आहे. योग्य रीतसर अर्ज करणं, त्याचा पाठपुरावा करणं, हे सगळं आपण केलं पाहिजे. संघटनेकडून जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा आपलं पण त्याच्यामध्ये डिओशन पण असलं पाहिजे. आपण पण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि याचंच आज आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. थोडं विषयांतर होईल, पण मला माणसाने आपले जीवन कसं जगावं याविषयी काही टिप्स तुम्हाला सांगावेसे वाटतात. कारण संघटना ही व्यक्तीच्या एकत्र येण्यानेच बनते आणि त्यामुळे व्यक्तीचे विचार हे जर चांगले पाहिजेत, त्या माणसाची कृती, त्यातले संस्कार हे संघटनेला मजबूत करणार आहे. आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की जीवन कसं जगावं हे प्रत्येकाला ज्ञात आहे आणि त्याचा योग्य दिशादर्शक ग्रंथ म्हणजे आपली भगवद्गीता. त्यातील अंश जरी आपण काही समजून घेतला तर त्याप्रमाणे आपण वागलो तर जीवन आपलं खरंच सफल होईल. दुसरं म्हणजे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. एक श्लोक जरी अंगीकारला तरी बस. महाभारत, रामायण हे 2 महान ग्रंथ आहेत. असं का म्हणेन तर युगे वर्ष संपली तरी आपण तेच करतो आहे. जे रामायण महाभारतामध्ये जे प्रसंग घडले ते सगळं 2021 मध्ये पण तेच चालू आहे. महाभारतातील फक्त आपण कोणती भूमिका बजावत आहोत याचा मात्र प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. नंबर 1, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चांगले वाईट गुण असतात. माझ्यात पण ते आहेत. पण समाजामध्ये वावरत असताना समोरच्या व्यक्तीला, आपल्या सभासदाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे वाक्य मी खूप अधोरेखित करून बोलते आहे, कारण समोर गोड बोलणं, पाठीमागून ते केमणा काढणं ही आपला व्यक्ती स्वभाव आहेच, ज्यात मी पण आहे. परंतु समजून घेताना त्या माणसाच्या चांगल्या गुणावर फोकस केलं पाहिजे. त्या चांगल्या गुणाचा आपल्या संघटनेसाठी उपयोग केला पाहिजे. आणि आपल्या बघण्याचा अँगल, दृष्टिकोन हा सकारात्मक चांगला असेल तर त्याचा फायदा आपल्या या संघटनेला होणार आहे. आणि ही एकजूट जर आपल्याला राखायची असेल तर प्रत्येकाने प्रत्येक माणसासारखे वागून प्रत्येकाला जेव्हा तो समजून घेईल तेव्हाच हे संघटन आपलं टिकणार आहे. आपलं जीवन जगताना आपण हे जीवन जगतोय, जन्माला आलो आहे, जगतो आहे आणि मरणार आहोत. म्हणजे मे असंच आपलं जीवन आता सध्या चालू आहे. ते तसं न होता आपण काहीतरी जन्माला आलो आहोत आणि म्हणून जन्मापासून मरेपर्यंत आपल्या हातून काहीतरी चांगलं काम या हाताकडून घडलं पाहिजे. आणि त्याची संधी या तुम्हाला प्राथमिक शिक्षक समितीच्या द्वारे आपल्याला ती संधी मिळणार आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो असं बाबा आमट्यांनी म्हटलेलं होतं. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेलं ते अगदी म्हणजे केविलवाना तो जीव त्यांनी जगवला, कुष्ठरोगी जगवला आणि त्याच्यातूनच त्यांची जडणघडण होऊन बाबा आमटेसारखे एक चांगली व्यक्ती तयार झाली. तसंच आपल्याला जेव्हा संधी मिळणार आहे त्या संधीचं आपण सोनं करताना ती संधी आपल्याला या संघटनेमार्फत प्राथमिक शिक्षक समितीच्याद्वारे आपल्याला मिळणार आहे. आपण इतरांना मदत केली तर दुसरा आपल्याला मदत करणार आहे. आपण आज दुसऱ्याला 100 रुपये या हाताने दिले तर कदाचित लगेच नाही पण काही दिवसांनी देखील हे पैसे तुम्हाला परत मिळणार आहे.
तुम्हाला इको पॉईंट सगळ्यांनाच माहिती आहे. तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, ते प्रतिध्वनी मिळताना पण आपल्याला तेच मिळणार आहे, तू चांगला आहेस, तू चांगला आहेस. तू वाईट आहेस, तू वाईट आहेस, हे जेव्हा ध्वनी आपण इकोला देणार आहोत तेव्हा आपल्याला ध्वनी मिळणार आहे, तू पण वाईट आहेस, तू पण वाईट आहेस. त्यामुळे जे आपण दान देणार आहोत ते देत जाणार आहोत आणि जे जे तुम्ही चांगलं दुसऱ्याला देणार आहात तसं आपल्याला मिळत जाणार आहे. दानाचं महत्त्व काय असतं हे आपल्यासारख्या गुरुजनांना सगळंच ज्ञात आहे, परंतु हे वळायला हवं. म्हणजे आपल्याला विचार पण चांगले देता आले पाहिजेत. वस्तुरूप जे काय आपण देणार आहोत तेही जे काही आपण देणार आहोत ते चांगलं दुसऱ्यांना दिलं तरच आपल्याला चांगलं मिळणार आहे. म्हणून मी सांगते दुसऱ्यांना समजून घ्या. मग ते समजून घेतलं तरी आपण दुसऱ्यांना वाईट म्हणणार नाही. आज मी जर दुसऱ्यांना शिव्या घातल्या तर काही दिवसांनी किंवा लगेचच म्हणा, कारण कलियुग आहे, लगेच मला शिव्याशाप हे मिळणारच आहे. कारण मी जशी वागले तसं प्रतिध्वनीप्रमाणे मला ते मिळणार आहेत. आणि या कलियुगात ह्या वाक्याला फार महत्त्व आहे. ते सध्या घडतं आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्याला ते लक्षात येत नाही. पण जर तुम्ही हे जाणून घेतलात तर तुमच्या नक्की लक्षात येईल की हे असं घडतं, का घडतं. दुसरी एक ही टिप्स माझी दुसरी असं मी सांगते की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्म. चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ. हे असं माझ्या बाबतीत का घडलं, हे माझ्याच बाबतीत का घडतं, असे जे प्रश्न आपल्या जीवनामध्ये उपस्थित होतात तेव्हा प्रत्येक वेळी एकच उत्तर आपल्यासमोर येतं, ते म्हणजे माझे कर्म, माझे संचित कर्म. हे मी नाही सांगत, साक्षात भगवान श्रीकृष्ण, बरोबर की नाही. हे जर मला माहीत आहे, हे जे काय घडतं आहे माझ्या जीवनामध्ये, जे काही दुःख किंवा येत आहे याचं उत्तर मला माहीत आहे, हे माझंच कर्म आहे, हे माझ्याच संचितामध्ये लिहिलेलं होतं, तेच संचित मला ते पुढे पुढे नेणार आहे. मला जर हे माहीत आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे माझंच कर्म आहे आणि हे कर्म कोणालाही सुटलेलं नाही आहे. ह्या कर्माचे भोग कोणालाही सुटलेले नाही आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे. परंतु समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपण वागणं हे अजून आपल्या अंगात भिनत नाही आहे. आणि जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला समजायला काहीच हरकत नाही. मग दुसऱ्याला दोष देण्यात, दुसऱ्याला बोट दाखवण्यात काय अर्थ आहे. या अनुषंगाने मी काही उदाहरणं देते आणि मी माझ्या मूळ विषयाकडे येते, ती म्हणजे आपली महिलांची मानसिकता. आपल्या नोकरीत सर्वात नापसंत दुःखाचा विषय म्हणजे बदली. आपला दृष्टिकोन हा सकारात्मक केला तर बदली किती सुखावह होऊ शकते हेही आपल्याला कळेल. त्या अँगलने आपण विचार केला तर ही सुखावह होऊ शकते. रामायणाबाबत आपण विचार केला तर कैकई आपण वाईट म्हणतो, बरोबर की नाही. परंतु कैकईने वचन घेतलं आणि रामाला वनवासाला पाठवलं. पण आपण एक कैकईला वाईट म्हणतो, हे चांगलं म्हटलं म्हणजे मगाशी मी सांगितलं तसे कोणी व्यक्ती वाईट नसते, दुर्योधन देखील वाईट नव्हता. तर कैकईने जर रामाला वनवासात पाठवलं नसतं तर कितीतरी गोष्टी हे घडायच्या थांबल्या असत्या, होय की नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी खूप देता येईल, अख्खं रामायणात तुम्हाला सांगता येईल, पण आपल्या 1-2 सांगते. ती म्हणजे शिळा बनलेली अहिलेचा उद्धार झाला नसता, शबरीची बोरं, तिची ती रामाबद्दल असलेली तिची निस्सम प्रेम, भरत भेट, अशा कितीतरी, सुग्रीव, हनुमान, वानरांचं सैन्य, रामाने बांधलेला तो सेतू, रामरावण युद्ध, अधर्माचा नाश आणि एक रामराज्य हे निर्माण झालं नसतं. म्हणजे रामायणाच्या बाबतीत राम जरी दुःखी कष्टी असेल तरी त्याच्या या पदस्पर्शाने तुम्ही जर त्याचा जो मार्ग बघितला, त्या म्हणजे कधीतरी नेटवर बघा की राम अयोध्येपासून खाली श्रीलंकेपर्यंत गेल्यानंतर त्याची जी काही ज्या वाटेने ज्या मार्गाने तो गेला तो किती जणांचा उद्धार करत तो गेलेला आहे.
बरोबर की नाही. आणि येताना मात्र तो विमानाने म्हणण्यापेक्षा हनुमानाच्या याच्यावर आला. परंतु हे जात असताना तो किती जणांचा उद्धार करून जातो. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या बदलीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्या हातून पण एक रामराज्य घडत असतं असं म्हणायला हरकत नाही. आणि जे माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हा रामाचा वनवास असतोच असं मी म्हणेन. कारण माझ्या जीवनात पण आलेला आहे, यांच्या जीवनात, यांच्या प्रत्येकाच्या. कारण माणसाचं जीवनच हे असं आहे की सुख आणि दुःख यांचं धागे विणलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये नियती, आपलं सगळं जीवन हे नियतीवर अवलंबून आहे. आपण शब्द कठपुतले आहोत, जे असं आणि असं आपण नाचत असतो. ज्या ठिकाणी आपण काम करणार तिथे तुमचं जर कर्म तिथे जाऊन कामी येणार आहे. आणि तो 12 वर्षाचा वनवास हा प्रत्येकाला एक राममय होऊन जाईल याबद्दल शंका नाही. त्यामुळे हे असं 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 बोटं दाखवून दुसऱ्यांना दोष न देता जे माझ्या हातून चांगलं कर्म घडेल याबाबत जर आपण डोक्यात विचार आणले तर ते हे काय होईल सांगा, चांगलंच होईल. आणि कोणतीही व्यक्ती ही निमित्त असते, एखाद्या घटनेमध्ये निमित्त असते आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हे सगळं करत असताना नियतीप्रमाणे रामाला रामराज्य घडवावं लागलं. सावित्री फुले यांना शैक्षणिक क्रांती घडवायची होती आणि म्हणून या व्यक्तीने जन्म घेतला. तुम्ही देखील हे सर्व काही देवाचं, निसर्गाचं जे काही यंत्र आहे त्याचे छोटे 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 पार्ट आहात, स्क्रू आहात. तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात. कोणीही व्यक्ती वाईट नाही आहे. तो एखादा स्क्रू जरी निखळला तरी ते यंत्र थोडंफार बिघडू शकतं. त्यामुळे हे चराचर जे आहे हे प्रत्येक त्याचा भाग आहे आणि तो आपण सगळ्यांनी समजून घेतलेला आहे. सावित्रीबाई फुलेने क्रांती केली तशीच त्याचप्रमाणे माझ्यासमोर बसलेल्या या तमाम महिलांना देखील, तुम्हालाही या महिला आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक क्रांती घडवायची आहे, एक वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि त्यासाठी तुमचा जन्म आहे. केवळ फक्त भांडी, कपडे आणि ते चूल मूल ही आता जरा संकल्पना थोडी बाहेर करा आणि बाहेर या. स्वतःसाठी जगा. आपल्या सर्वांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. तुमची ती मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की माझं हे जीवन किंवा माझा हा जन्म फक्त एवढ्यासाठीच नाही आहे, तर अजून पण मला काहीतरी शैक्षणिक क्रांती घडवायची आहे, जी मी शाळेमध्ये घडवणार आहे, समाजामध्ये घडवणार आहे. हे सगळं तुम्ही जरा असं म्हणतात म्हणजे जाणून घ्या. मला काहीतरी करायचं आहे, इच्छा ठेवा. संसार, आपली कामं हे सगळं सर्वांनाच आहे, परंतु त्यातून देखील एक फुरसतीचा वेळ काढून या संघटनेशी द्यावा ही आपणाकडून अपेक्षा आहे. तुम्हा महिलांच्या अंगी असलेल्या स्तुत्य अशा गुणांचा फायदा या संघटनेला व्हायला पाहिजे आणि पर्यायाने तुम्ही दिलेल्या या योगदानाचा आनंद देखील तुम्हाला रिप्लेसमेंट मिळणारच आहे. तुम्हा सर्वांना मेळाव्याच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती राहील की तुम्हा सर्वांचा बहुमूल्य असा वेळ या संघटनेसाठी द्या, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या समस्यांना संघटना तुमच्या बळाच्या जोरावर एक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकेल. संसाराची कामं ही कितीही केली तरी त्याला किंमत कवडी मोलच ठरणार आहे. परंतु एखादा सभेस आलात तर तुम्हाला एक पुष्प देऊ, तुमचे एक आभार किंवा तुमचं स्वागत एक आदराने सत्काराने होईल, शब्दसुमनाने देखील होईल. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला प्राथमिक शिक्षक समिती, संघटना, आपली महिला आघाडी म्हणा, जिथे जिथे हाक मारतील तिथे तुम्ही निदान उपस्थित राहून तुमच्या कुठेतरी तुमचं एक खारीचा वाटा उचलावा असं मी खरंच मनोमनी वाटते. ही तुमची जरा मानसिकता बदलावी असं मला वाटते. जाता जाता एकच सांगते की आपण एक महिला आहोत, आपलं पण एक जीवन आहे. आपल्यासाठी अनेक समाजसुधारकांनी आपलं जीवन वेचलेलं आहे आणि तेच परंपरा पुढे न राहता स्वतःच्या मनामध्ये एक इच्छा ठेवा, चांगली स्वप्न पहा. आपल्याला जे काही हवं आहे त्याची स्वप्न पहा आणि ती नक्की तुमच्या आत्मविश्वासामुळे पूर्ण होणार. देव वेगळा नाही आहे हो, आपणच देव आहोत. संकटाला काय देव येतो, विष्णू धावून येतो, काय इंद्र धावून येतो? आपणच माणूसच धावणार आहे.
फक्त आपण ती संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. नको त्या कर्मकांडांमध्ये, परंपरेमध्ये न राहता आपण ती संकल्पना समजून घेऊन समाजोपयोगी अशी काही कामं करता येईल याचा कुठेतरी आपण विचार करायला हवा. तसेच आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे. जरी मी म्हणेन तुम्ही नोकरी करता तरी तुम्ही स्वावलंबी नाही आहात. तुमचे आर्थिक व्यवहार हे अहोंच्याच हाती असतील असं मला वाटतं काही जणांचे. तर आपले आर्थिक व्यवहार समजून घ्या. अहोंची पण मदत घ्यायलाही हरकत नाही, कारण आपल्याला ते सांभाळता आले पाहिजेत. आर्थिक व्यवहार जे आहेत, ATM, नेट बँकिंग अशा ज्या काही डिजिटल योजना आहेत त्या सुविधा तुम्ही हाताळा, कारण आज धोक्याचे इशारे आहेत. बबड्या, बबडी, अहो यांच्यामुळे देखील आपण भावनेच्या भरात फसवणूक होण्याची शक्यता आहे. ती होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. मी त्यांना वाईट म्हणत नाही, कारण हे सत्य आहे. हे आपण आजच्या युगात वावरताना हे असं होतं आणि म्हणून कुठेतरी काळजी वाटते, या अर्थी मी बोलले. भावनेच्या आहारी जातो आणि आपण मग तिथेच फसतो. पुन्हा एकदा पुन्हा सांगते की संघटनेसाठी थोडाफार वेळ द्या. तुमची गरज आहे संघटनेला. संघटने तुमचे प्रश्न सोडवण्यास तत्पर आहे. संघटनेला भावी आयुष्यात पर्याय नाही आहे, कारण आपल्या प्रश्नावर भांडण्यासाठी संघटन हे असावं लागतं. आपण शाळेत संघटनेची काय अगदी मोठे गोष्टी सांगतो परिपटामध्ये, संघटना हवी, संघ एकत्र, एकीचे बळ, हे सगळं काय त्याचं महत्त्व आहे ते सगळे आपण सगळे ज्ञात आहात, जाणता आहात, सगळं माहिती आहे. कारण संघटना नसेल तर आपण त्या एखाद्या कुठे कार्यालयात पण जाऊ शकत नाही. कसे आपल्याला काय करतात ते तुम्हाला सगळ्यांनाच, आपण सगळे अनुभवी आहातच. त्यामुळे संघटना ही हवीच, ती राहिली पाहिजे, टिकली पाहिजे आणि यासाठी तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे. जाता आणखीन एक सांगेल, काही कारणास्तव असू दे, काही प्रश्नांमुळे हे आपलं जीवन, म्हणून मी मगाचपासून तेच सांगते की आपल्याला जीवन कसं जगता आलं पाहिजे हे जर कळलं ना तर खरंच म्हणजे आनंदच आहे. ज्ञानेश्वर म्हणा, संत तुकाराम म्हणा, हे सगळेजण आपल्याला सांगून गेलेले आहेत कसं जीवन जगता आलं पाहिजे. आणि ते विरक्तीचं जीवन हे जगणं आपल्याकडून तसं शक्य नाही, पण थोडं जगता आलं तर आपण खूपच आनंदी, उत्साही राहू शकतो. हे आपण सगळ्यांनी जर माहिती करून घेतलात, थोडा त्याग, थोडा मोह आवरता घेऊन माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं तर कितीतरी आनंद आपल्याला या जीवनात मिळू शकतो. त्यामुळे काही आपले संघटनेचे ज्येष्ठ असू दे, कनिष्ठ असू दे, सगळे सभासद असतील, त्यांनी आपण या कुटुंबामध्ये राहायचं आहे. काही कारणास्तव शैक्षणिक प्रश्न आहेत, कोणाचे बदल्यासंदर्भात अनेक प्रश्न वगैरे असतील, काही नाराज झालेले आहेत, पण त्यांनी देखील मोठ्या मनाने नाराज न होता मोठ्या मनाने आपल्या घरट्यात परतावं आणि या सर्वांना आम्हाला साथ द्यावी, जेणेकरून आपल्या या शैक्षणिक विचाराची एक मोठी काय म्हणूया त्याला क्रांती होऊ दे, ही मी ईश्वरा समवेत तुम्हा समाच्या साक्षीने असं मी सर्वांना विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक समिती.